मी 8 वर्षाची होते तेव्हापासून स्वप्न बघत होते की मला एक दिवस इंग्लिश चॅनल पोहायचं आहे आणि ते कंप्लीट झालं. 2022 साली मला जेलीफिश स्टिंग झाला होता, त्यामुळे माझ्या हातावर टोटल 11 सर्जरीज झाल्या आहेत. माझा हात अगदी कापायची म्हणजे कट करायची वेळ आली होती कोपऱ्यापासून, पण तो वाचला. त्या दिवशी मी अशीच बेडवर होते आणि मला कळालं की म्हणजे बाहेर डॉक्टर माझ्या बाबांशी बोलत होते की बहुतेक हात कट करायची वेळ येईल असं. त्यावेळेला मी एकच मनात विचार केला की ठीक आहे, मी एका हाताने पण पोहू शकते. नंतर परत स्विमिंग चालू करणं हे खूप डिफिकल्ट होतं. मला स्विमिंग करताना हातातनं रक्त यायचं, हात सुजायचा, अशा बऱ्याच डिफिकल्टीज होत्या. इंग्लिश चॅनलचं मेन अडचण म्हणजे ही थंड पाणी आहे. तिथे अराऊंड 13-14 डिग्री टेम्परेचर असतं आणि त्याचबरोबर ड्युरेशन म्हणजे 14-15 तास पोहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याने मी ठरवलं होतं की मला काही झालं तरी हे पूर्ण करायचंच आहे. म्हणजे मला खूप त्रास होत होता, पण तरी त्रासापेक्षा माझं ध्येय जे होतं ते मोठं होतं. माझा अनुभव म्हणजे मी हेच सांगेल की आपल्या स्वप्नांवर कधीच गिवअप करू नका. तुम्ही जर स्वप्न बघू शकता तर ते पूर्ण पण नक्कीच करू शकता. जिद्द मोठी असेल, स्वप्न मोठं असेल तर वेदना देखील हरल्या जातात आणि याचंच उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील जलपरी गीता मालुसरे. खरं तर आपण जर पाहिलं तर जगातील सर्वात आव्हानात्मक असणारी जलतरण मोहीम म्हणजे इंग्लिश चॅनल आणि हीच इंग्लिश चॅनलची मोहीम या जलपरीने पार केली आहे. खरं तर 11 शस्त्रक्रियांनंतर ही मोहीम तू पार केली आहे. काय वाटतं आहे, कसा होता हा प्रवास? मला आत्ता तर खूपच छान वाटतं आहे. म्हणजे मी 8 वर्षाची होते तेव्हापासून स्वप्न बघत होते की मला एक दिवस इंग्लिश चॅनल पोहायचं आहे आणि ते कंप्लीट झालं. तर हा प्रवास अगदीच सोपा नव्हता. म्हणजे मी 3 वर्षाची होते तेव्हापासून स्विमिंग चालू केलं आहे. त्यानंतर मी अनेक स्टेट, नॅशनल अशा कॉम्पिटिशन खेळले आहे. 2022 साली मला जेलीफिश स्टिंग झाला होता, त्यामुळे माझ्या हातावर टोटल 11 सर्जरीज झाल्या आहेत. माझा हात अगदी कापायची म्हणजे कट करायची वेळ आली होती कोपऱ्यापासून, पण तो वाचला. आणि त्यानंतर मी परत 1 वर्ष स्विमिंग करत नव्हते, पूर्ण गॅप झाला होता. त्यानंतर परत स्विमिंग चालू करणं हे खूप डिफिकल्ट होतं. मला स्विमिंग करताना हातातनं रक्त यायचं, हात सुजायचा, अशा बऱ्याच डिफिकल्टीज होत्या. तर सगळ्यांवर मात करत मी हे पूर्ण केलं. या प्रवासाला सुरुवात कधीपासून झाली तुझ्या? मी 3 वर्षाची होते तेव्हापासून स्विमिंग करते आहे. तर मग त्यानंतर मी अनेक कॉम्पिटिशन खेळत गेले, मला मेडल मिळत गेले. तो त्यावेळेला मला आवडायला लागलं की स्विमिंग हे आवडायला लागलं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा अनेकदा म्हणजे सी स्विमिंग करताना लोकांना बघायचे, तो मला पण वाटायचं की मी पण कधीतरी असे करेल. आणि त्यावेळेला इंग्लिश चॅनल हे मला कळालं आणि तेव्हापासूनच माझं स्वप्न होतं की मला हे करायचं आहे. काय काय अडचणी येतात आता स्विमिंग चॅनल ज्यावेळेस तू पोहत होते त्यावेळेस काय काय अडचणी आल्या तुला? काय इंग्लिश चॅनलचं मेन अडचण म्हणजे ही थंड पाणी आहे. तिथे अराऊंड 13-14 डिग्री टेम्परेचर असतं. मी ज्या वेळेला पोहले तेव्हा 16 डिग्री टेम्परेचर होतं. सो मेन कन्सर्न हा थंड पाणीच होता. त्याच्यासाठी आम्ही इथे प्रिपरेशन करत होतो की आईस बाथ असं घेत होतो. आम्ही नैनितालला जाऊन स्विमिंगसुद्धा केलं थंड पाण्यासाठी. आणि त्याचबरोबर ड्युरेशन म्हणजे 14-15 तास पोहणं ही सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे 8 तास 10 तास सराव करत होतो. या सर्व सरावामध्ये आणि हे सर करताना तुला कधी असं वाटलं का की थांबावं, आता बास झालं? मला असं नाही वाटलं कधीच, कारण का माझं मेंटल स्ट्रॉंगनेस खूप आहे. म्हणजे मी ठरवलं होतं की मला काही झालं तरी हे पूर्ण करायचंच आहे. म्हणजे मला खूप त्रास होत होता, पण तरी त्रासापेक्षा माझं ध्येय जे होतं ते मोठं होतं. नक्कीच ते तुझ्या यशातून दिसतंच आहे. डॉक्टरांनी वगैरे तुला काय सांगितलं होतं? आता 11 शस्त्रक्रिया झालेत म्हणते तुझ्या हातावरती. डॉक्टरांनी म्हणजे जेव्हा कळालं की ब्लड वेसल स्ट्रिंग झाल्या आहेत आणि पुढे ब्लड सप्लाय जात नाही आहे पामला, तेव्हा ते कट करायचं वेळ आली होती. पण ते वाचलं, म्हणजे माझा हात वाचला. आणि त्यानंतर माझे डॉक्टर ॲक्च्युली खूप हेल्पफुल आहेत. अमोक पाठक आणि अभिषेक घोष असं माझ्या डॉक्टरांचं नाव आहे. त्यांनी मला कधीच म्हटलं नाही की तू स्विमिंग करू शकत नाही किंवा असं काही. म्हणजे ते मला नेहमीच सपोर्ट करत आले की तू स्विमिंग करू शकतेस, तुझं छान होईल सगळं. सो मग त्यांच्यामुळे आणि माझ्या फॅमिली आणि माझ्या कोचेसमुळे मी हे पूर्ण करू शकले. त्यावेळी ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे हात देखील कट करण्याची वेळ आली होती, त्यावेळेस काय भावना होत्या तुझ्या? तसं तर म्हणजे त्या दिवशी मी अशीच बेडवर होते आणि मला कळालं की म्हणजे बाहेर डॉक्टर माझ्या बाबांशी बोलत होते की बहुतेक हात कट करायची वेळ येईल असं.
त्यावेळेला मी एकच मनात विचार केला की ठीक आहे, मी एका हाताने पण पोहू शकते. म्हणजे हा माझ्या मनात विचार आला होता. आणि मग जर एवढ्या माझ्या पेनमध्ये मी जर हा विचार करू शकते तर मग मी ती गोष्ट कधीच नाही सोडणार. तर नक्कीच तुझं स्वतःचं ध्येय यामागचं दिसतंच आहे. मात्र आणखी कोणाला तू याचं श्रेय देशील आता तुझे यश मिळवलं? डेफिनेटली माझ्या फॅमिलीला, म्हणजे माझे आई बाबा आजी आणि त्याचबरोबर माझे कोचेस जे आहेत प्रतीक जावडेकर, त्याचबरोबर शेखर खासनीस, ज्यांच्यासोबत मी इतके वर्ष झाले पोहती आहे. आमच्या दोघांचं स्वप्न होतं आहे. त्याचबरोबर मी लहानपणी ज्यांनी मला शिकवलं, छोटू सर, म्हणजे त्यांचं नाव तेज नारायण भगत आहे. सो म्हणजे मी एकटीचा हा प्रवास अगदीच नाही आहे. माझ्या मागे खूप अनेक जण आहेत ज्यांनी मला छोट्या छोट्या भूमिकेतनं सपोर्ट केला आहे. बरं, आता पुढची स्वप्न काय आहेत तुझी? मला आत्ता मी सप्टेंबरमध्ये USA चालली आहे. कॅटिलिना चॅनल आणि मॅनहॅटनसाठी 20 ब्रिजेस असा नावाचा इव्हेंट आहे तो. सो आत्ता हे 2 इव्हेंट फिक्स आहेत. त्यानंतर अजून मला 7 ओशन्स करायचं आहे. त्यासाठी मी प्रिपरेशन करते आहे. नक्कीच आत्ता अवघ्या 21 वर्षांची आहेस तू. इतर ज्या तरुणी आहेत किंवा इतर सर्वांनाच तुझ्याकडून काय संदेश द्यायचा आहे तुला तुझ्या अनुभवातून? माझा अनुभव म्हणजे मी हेच सांगेल की आपल्या स्वप्नांवर कधीच गिवअप करू नका. तुम्ही जर स्वप्न बघू शकता तर ते पूर्ण पण नक्कीच करू शकता. तर नक्कीच गीताचे प्रशिक्षक देखील आहेत आपल्यासोबत. काय अडचणी आल्या या सर्व प्रवासामध्ये? सगळ्यात पहिलं चॅलेंज आम्ही फेस केलं की एवढं 10-10, 12-12 तास पोहणं. त्याच्याकरता फॅसिलिटी डेफिनेटली आपल्याला तशी हवी आहे. कारण 12 तास स्विम करू देणं स्विमिंग पूलमध्ये, आणि ते पण समर्सच्या टाईममध्येच इज अ बिग डील. पण त्याच्याकरता आम्हाला फॅसिलिटीने सपोर्ट केला. प्रो स्विम म्हणून आहे, त्यांनी आम्हाला ती जागा दिली की आम्हाला पोहू दिलं 10-10, 12-12 तास. याच्या व्यतिरिक्त जसं ती म्हणाली की थंड पाणी, अनप्रेडिक्टेबल वेदर, हा खूप जास्ती जोरात वारा, आणि या सगळ्या गोष्टी तर होत्याच. सो त्याला कसं टॅकल करायचं, सो त्याच्याकरता आम्ही इथे सराव केला. आम्ही नैनितालला गेलो स्विमला, जिथे थंड पाण्यात आम्ही काही दिवस तिथे पोहलो. परत पुण्यात येऊन आता इथे तर आम्हाला थंड पाणी तसं नव्हतं. सो आम्ही आईसबात हे एक उपाय काढला त्याच्यावर आम्ही चालू केलं. 10 मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत आम्ही ते घेऊन गेलो, जेणेकरून तिची बॉडीला ते ॲडॅप्ट झाली. आणि एक कन्सर्न असा होता तिच्या स्विम्सच्या वेळेस की परत त्या हाताला त्रास होऊ नये. सो त्याला कसं टॅकल करता येऊ शकतं. सो आम्ही डॉक्टरच्या पण आम्ही कन्सल्टेशन घेतलं. पण त्याच्यावरती असा उपाय काही नाही आहे त्या गोष्टीवरती. तुमच्या मनात त्यावेळी काही भीती होती का? कारण 11 शस्त्रक्रिया होऊन देखील थंड पाणी आणि यामध्ये सर्व सराव. भीती अशी काही नव्हती. कारण ज्यावेळेस गोष्ट अशी होती की माझा तिच्यावर विश्वास होता की ती पोहू शकते. आणि तिच्याशी जेव्हाही केव्हा आम्ही बोलायचो, तिचा एकच गोष्ट होते, काही झालं तरी मी पोहणार. आणि ते तिने त्या दिवशी करून दाखवलं. इवन ज्यावेळेस इव्हेंटला आम्ही जात होतो, ती एकदम शांत बसली होती आणि शी वॉज गोईंग थ्रू ऑल दिस थिंग्स. आणि मला माहिती होतं की पोहू शकणार आहे. सो एवढं काही चॅलेंज वाटलं नाही आणि तिने ते केलं. पण एक गोष्ट आहे, तुम्ही अशा मोठ्या इव्हेंटच्या वेळेस फिजिकल कॅपॅसिटी तर पाहिजेच तुमच्याकडे. फिजिकल स्ट्रेंथ तर हवी, मेंटल स्ट्रेंथ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे. फिजिकल स्ट्रेंथ तुम्हाला स्टार्ट लाईनला घेऊन येऊ शकते, पण मेंटल स्ट्रेंथ तुम्हाला फ्रान्सला घेऊन जाऊ शकते. सो जे तिने करून दाखवलं. नक्कीच धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. तर एकंदरीतच आपण पाहतो की गीताकडून देखील असं सांगण्यात येते की जर स्वप्न बघताय तर त्यातून माघार घेऊ नका. आणि तिने ते करून दाखवलं आहे खरंच. हातावरती 11 शस्त्रक्रिया झाल्यानंतर देखील तिने माघार घेतली नाही. आणि हाच तिचं खरं तर यातूनच तिचं आता यश आपल्याला पाहायला मिळते. पुढे देखील अनेक स्वप्न ती पाहते. मात्र तिच्या या यशातून तुम्हाला काय शिकायला मिळते नक्की सांगा. पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात.